भोजकथेचं नाव आहे खरी नक्कल. भोज राजाकडे एक बहुरूपी गेला. राजानं त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहूब त्या राजाप्रमाणे बनून तो बहुरूपी राजसभेत शिरला. त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुश झालेल्या भोजराजानं त्याला एक मौल्यवान रत्नहार देव केला. भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरूप्यानं तो रत्नहार तर स्वीकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांना आला तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला. दरबारी मंडळींना त्या बहुरूप्याचा हा उद्धटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काही जण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजानं आपल्या सेवकांना त्या बहुरूप्याला पकडून आपल्यापुढं हजर करण्याचा हुकूम सोडला. त्या बहुरूप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, "अरे उद्धटा, तुला मी एवढा रत्नहार देव केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच. पण मला मुजरा करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता तू मला सरळ पाठ दाखवून निघून किरे गेलास? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे." बहुरूपी म्हणाला, "महाराज, सोंग घेतलं असलं तरी ते राजाधिराज भोज महाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्वीकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहूब आपल्याप्रमाणे वागलो." बहुरूप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्यानं त्याला 2 ते 3 दिवस शाही पाहुणा म्हणून ठेवून घेतलं आणि त्याला तो रत्नहार व 1000 सुवर्ण मोहरा इनाम म्हणून दिल्या.